स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग 4. सुदर्शन केळकर हॉलमध्ये बसून कसलेसे पुस्तक वाचत होते. ते एक रिटायर्ड प्रोफेसर असल्यामुळे त्यांचा बराचसा वेळ हा वाचन करण्यामध्ये जात होता. काही वर्षांपूर्वी त्यांची पत्नी 2 मुलींना पदरात टाकून अल्पशा आजाराने देवाघरी गेली होती. तेव्हापासून मुलीच त्यांचं सर्वस्व होत्या. बाबा बाबा, शारदा आत आली. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. आज माझ्या लेकीने काय पराक्रम केला? सुदर्शन यांनी हसत विचारलं. आज मी एका मुलीला सासरच्या त्रासापासून मुक्त केले आहे. आज मी डिवोर्सची केस जिंकली आहे, शारदा खुर्चीवर बसत म्हणाली. तसा त्यांनी डोक्याला हात लावला. एखाद्याचा प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्हा वकिलांना काय आनंद मिळतो देव जाणे, सुदर्शन म्हणाले. तितक्यात त्यांची धाकटी मुलगी शामली पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आली. म्हणून मला हे प्रोफेशन आवडत नाही. मी आपली MBA मध्ये खुश आहे, शामली तिच्या हातात पाण्याचा ग्लास देत म्हणाली. तुम्ही प्रत्येक गोष्टीची एक बाजू पाहत असतात. एखाद्या मुलीला नाहक त्रास होत असेल तर तिला त्या त्रासातून मुक्त करणे आमचं कर्तव्य आहे. आणि हे मी वकील म्हणून नाही तर व्यक्ती म्हणून म्हणत आहे. आपल्या समाजामध्ये अशा कितीतरी मुली आहेत ज्या कोणाचा आधार नाही म्हणून त्रास सहन करत असतात. अशा निराधार मुलींचा मी आधार बनणार आहे. भविष्यामध्ये मी अशी संस्था स्थापन करणार आहे जिथे निराधार स्त्रियांना आसरा दिला जाईल, शारदा म्हणाली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली. सुदर्शन यांनी आपल्या डोळ्यांवरचा चष्मा काढला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. कसं होणार या पोरीचं? तिच्या काळजीने रात्रभर मला झोप येत नाही. तुझं लग्न झाल्यावर तू अमेरिकेला निघून जाशील. त्यात मी आज आहे, उद्या नाही. एका मुलीसाठी एकटं आयुष्य व्यतीत करणं वाटतं तितकं सोपं नाही. हे कसं समजत नाही तिला, सुदर्शन म्हणाले. तुम्ही उगाच काळजी करत आहात. ताईला समजून घेणारा नक्कीच कोणीतरी असेल जो लवकरच तिच्या आयुष्यात येईल. शामली ही शारदापेक्षा 4 वर्षांनी लहान होती, पण त्या मानाने तिचे विचार प्रगल्भ होते. शारदा फ्रेश होऊन बाहेर आली. बाबांच्या डोळ्यांमध्ये तिच्याविषयी असलेली काळजी ती पाहू शकत होती. पण तिचाही नाईलाज होता, कारण तिच्यासोबत जे झालं होतं ते विसरण्यासारखं नव्हतं. म्हणून ती अशी कठोर वागत होती. यापुढे कोणावरही विश्वास ठेवायचा नाही हे तिने मनाशी पक्क केलं होतं. जेवण तयार आहे ताई, बाबा वाट पाहत आहे, शामली आतमध्ये आली. तशी ती हसली. बाबा काही म्हणाले का? शारदाने काळजीने विचारलं. काही खास नाही. तुला तर माहीत आहे ना, त्यांचं माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम आहे, कारण तू त्यांची लाडकी आहेस, शामली म्हणाली. आई वडिलांना आपली दोन्ही मुलं सारखीच असतात. हा, पण तू अमेरिका गेल्यानंतर आमचे तुझ्याप्रती असलेलं प्रेम कमी होणार आहे, शारदा हसत म्हणाली. तू पण ना ताई, मी थोडी ना कायमची तुम्हाला सोडून चालली आहे. मी नेहमी तुम्हाला भेटायला येत जाईल, शामली तिला मिठी मारत म्हणाली. आता फक्त काही महिन्यांचा प्रश्न होता. त्यानंतर ती कायमची हे घरच नाही तर देश सोडून जाणार होती. त्यामुळे तिला नेहमीच भरून येत होतं, कारण तिला आपल्या घरच्यांपासून दूर राहण्याची सवय नव्हती. बाबा जेवणासाठी वाट पाहत असतील. आपण नंतर निवांत गप्पा मारत बसू, शारदा म्हणाली. तशा दोघी जाण्यासाठी उठल्या. गणपत मामा आणि सुलोचनाबाई लग्नामध्ये दाखल झाले होते. मुलीच्या वडिलांनी बराच खर्च केला होता.
जे लग्न सोहळा पाहून समजत होते. आपल्या प्रल्हादचं लग्न असंच थाटामाटात होईल हा विचार सुलोचनाबाई यांच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. मानपानाचा कार्यक्रम झाला. दोघे पाहुण्यांची ओळख करून घेत होते. तशी सुलोचनाबाईंची नजर एका व्यक्तीवर गेली. आपण त्या व्यक्तीला याआधीही कुठेतरी पाहिलं आहे असं सारखं त्यांना वाटत होतं. त्या व्यक्तीची नजर सहज सुलोचनाबाई यांच्यावर पडली आणि ते लगेच त्यांच्या दिशेने आले. तुम्ही माऊली देशमुख यांच्या पत्नी आहात ना? त्यांनी विचारलं. तसं सुलोचनाबाईंना आठवलं. सुदर्शन भाऊजी, तुम्ही किती वर्षानंतर आपली भेट होत आहे, सुलोचनाबाई म्हणाल्या. तसे ते हसले. अरे गणप्या, ओळखलं का यांना? हे तुझ्या भाऊजींचे मित्र आहे. तुझे भाऊजी असताना नेहमी आपल्या घरी यायचे. सुलोचनाबाई यांनी ओळख करून दिली. हो हो, आठवलं. भाऊजींचे शहरी मित्र. ते नेहमी तुमच्याबद्दल तोंड भरून बोलायचे, गणपत मामा म्हणाले. तिघे जण निवांत गप्पा मारत बसले. माऊलीच्या 10व्याला जे आलो होतो त्यानंतर गावी येणं झालंच नाही. त्यात माझी पत्नी आजारपणामध्ये गेली आणि 2 मुलींची जबाबदारी माझ्या अंगावर पडली, म्हणून कुठे जायलाच होत नव्हतं, सुदर्शन यांनी सांगितलं. जबाबदारीचं ओझं असंच असतं जे आयुष्यभर आपली साथ सोडत नाही. पण खरंच तुम्हाला इतक्या वर्षानंतर भेटून आनंद झाला, सुलोचनाबाई म्हणाल्या. प्रल्हाद कसा आहे? मी पाहिलं होतं तेव्हा फक्त 10 वर्षांचा होता, सुदर्शन म्हणाले. प्रल्हादच्या काळजीने जीवाला घोर लागला आहे. बाप गेल्यानंतर त्याने आपल्या भावंडांना कशाची कमी केली नाही. दिवसभर पोरगं शेतामध्ये राबत असतं, पण या जबाबदारीच्या ओझ्यामुळे त्याचं शिक्षण झालं नाही आणि आता 32 वर्षाचा झाला आहे तर कोणी पोरगी देत नाही. सुलोचनाबाई यांनी प्रल्हाद विषयी सांगायला सुरुवात केली. सुदर्शन यांना प्रल्हादचं वाईट वाटत होतं, कारण प्रल्हाद लहानपणापासून मितभाषी व शांत होता हे त्यांनी पाहिलं होतं. त्यात त्याने आपल्या घरासाठी जे कष्ट उपसले होते ते खरंच कौतुकास्पद होते. नशिबापुढे कोणाचं काही चालत नाही. आता आमचंच पहा ना, माझी धाकटी मुलगी शामली, हिचं 6 महिन्यानंतर लग्न आहे, पण थोरली मुलगी शारदा लग्न करायला नको म्हणते. लाख वेळा समजावून सांगितलं असेल, पण पोर बधत नाही. आपण आज आहोत, उद्या नाही, पण यांच्या पुढे अख्खं आयुष्य पडलं आहे जे एकट्याने निघत नाही, सुदर्शन म्हणाले. तसे गणपत मामाने सुलोचनाबाईंच्या दिशेने पाहिलं. तुमची मोठी मुलगी काय करते? गणपत मामाने विचारलं. माझी शारदा वकील आहे. माझी लेक जन्मजात हुशार आहे. अन्याय करण्यापेक्षा सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो अशी तिची धारणा आहे. माझी मुलगी गुणाची आहे. ज्याच्या आयुष्यात जाईल त्याचं सोनं होईल, सुदर्शन म्हणाले. मुलगी वकील आहे हे ऐकून सुलोचनाबाई यांचा चेहरा पडला, कारण त्यांच्या मनात जी आशा अंकुरित होऊ पाहत होती त्यावर पाणी फिरले होते. बरं, मी निघतो. घरी जायला उशीर होईल आणि जमलं तर एकदा तुमच्या गावी चक्कर मारेल. मला प्रल्हादला भेटायचं आहे, सुदर्शन म्हणाले. यावेळी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळं शिजत होतं. रात्री प्रल्हाद उशिरा घरी आला होता. रोज संध्याकाळी तो हॉटेलवर दूध घेऊन जात होता. सुलोचनाबाई आणि गणपत मामा त्याचीच वाट पाहत होते. काय मग मामा, कसं झालं लग्न? प्रल्हादने विचारलं. अनु त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. लग्न एकदम भारी झालं. तिथे आम्हाला तुझ्या बाबांचे मित्र सुदर्शन केळकर भेटले होते. ते सांगत होते की त्यांची मोठी मुलगी शारदा वकील आहे आणि अजूनही बिन लग्नाची आहे.
सुलोचनाबाई म्हणाल्या. प्रल्हादने अनुच्या चेहऱ्याकडे पाहिले तसे दोघे मोठमोठ्याने हसायला लागले. आई, तू धन्य आहेस. इथं 10वी 12वी शिकलेल्या मुली मला भाव देत नाही आणि तू तर डायरेक्ट वकील मुलीचे स्वप्न पाहत आहे. ती मुलगी या घरचं माप ओलांडून आली तर चमत्कार होईल. प्रल्हाद अजूनही हसत होता. अरे मित्रा, देवळात भजन सुरू झालं आहे, येतोय ना? सागरने बाहेरून आवाज दिला. थांब, आलोच. आई, येतो मी, असं बोलून प्रल्हाद निघून गेला. त्या विधात्याच्या मनात काय असेल हे कोणाला सांगता येत नाही. जर त्या मुलीची गाठ तुझ्यासोबत बांधली गेली असेल तर कोणीही त्याला तोडू शकत नाही, सुलोचनाबाई म्हणाल्या. त्यांच्या मनात राहून राहून शारदाचा विचार येत होता. पुढील कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.